जैन विद्यार्थी मित्रांनो, पोलीस भरती, आर्मी भरती, SSGD सारख्या एक्झाम आहेत. त्या एक्झामसाठी अत्यंत महत्वाचा विषय म्हणजे ते गणित. आणि गणित 5 ते 10 सेकंदामध्ये कसं सॉल्व्ह करायचं हे आपण आता बघणार आहे बघा. आपण 15 क्वेश्चन घेणार आहे. इझी वेनं आणि 5 ते 10 सेकंदामध्ये सुटलं पाहिजे. ते कसं सॉल्व्ह करायचं ते स्किल आहे. आणि ते स्किल मी तुम्हाला आता शिकवणार आहे की कसं सॉल्व्ह करायचं 5 ते 10 सेकंदामध्ये. ओके. जे आपल्याला वर्दी मिळणार आहे. ते गणित, बुद्धिमत्ता यासारखे विषय तुम्ही कमी वेळामध्ये कसं सॉल्व्ह करताय, ते कसं टॅकल करताय ह्यावरती आपल्याला मिळणार आहे बघा. आता आपण बघणार आहे, इथं पहिला क्वेश्चन आहे आपला पदावली टॉपिक मधला पहिला क्वेश्चन आहे. आता तो क्वेश्चन जे आहे ते आपण आता इथे लिहून घेऊया. 132 भागिले 69, राईट. त्यानंतर ऑफ लिहिले बघा. ऑफ म्हणजे दुसरं तिसरं काय नाही, तर ऑफ म्हणजे गुणाकार असतोय. ऑफ म्हणजे काय असतोय, गुणाकार असतोय. 23 भागिले 44, 23 भागिले 44 वजा 196 भागिले 28 गुणिले 14 भागिले 49. आणि हे जर काय काढायचं आपल्याला तिथे आन्सर काढायचं आहे, राईट. कंचे भागू बेवनुसार आपण सोडवणार आहे. इथं कंस वगैरे काय नाही. त्याच्यानंतर आपल्याला इथं बघा ऑफ आहे. ऑफ पहिल्यांदा आपल्याला सोडून घ्यायला पाहिजे. ऑफ म्हणजे दुसरं तिसरं काय नाही, तर तो गुणाकार आहे. आता जे एक्झामचा पॅटर्न असतोय, कट होणाऱ्या संख्या असतात, काहीच अवघड नाही. जस्ट आपण एक अंदाज लावू शकतो आणि ते कसं सॉल्व्ह करायचं आता पण इथं बघणार आहे बघा आपण. 23 एके 23, 23 त्रिक 69, 23 एके 23, 23 त्रिक 69, 44, 40 आणि 4 44 म्हणजे 4 त्रिकम 12 म्हणजे 120 आणि परत 4 त्रिकम 12 120 आणि ते 12 म्हणजे 132 म्हणजे 44 त्रिक 132. 3 ला 3 गेलं. फक्त ह्या सगळ्याचा आन्सर काय येते बघा, एक उत्तर आले, राईट. बघा कसा डाटा, एक उत्तर आलं. आता आपण इकडे हे सॉल्व्ह करूया. आता परत ह्या साईडचं सॉल्व्ह करायला पाहिजे, गुणाकार भागाकार काय होते. 14 एके 14, 14 दोन्ही 28, 14 एके 14, 14 दोन्ही 28, 49 चोक 50 चोक 50 चोक 200, 4 वजा करा. 49 चोक किती आलं बघा तुमचं, 49 चोक 96, 49 चोक किती आलं तुमचं 196, राईट. बे के बे, बे दोन्ही 4, म्हणजे पूर्ण हे सॉल्व्ह केल्यानंतर काय उत्तर आलं आपलं बघा 2. आणि 2 ला कुठलं चिन्ह आहे बघा, वजा. म्हणजेच 1 वजा 2 आणि 1 वजा 2 म्हणजे उत्तर किती. भिन्न चिन्ह असतील तर काय करायची, वजाबाकी करायची. आणि मोठ्या संख्येचं चिन्ह, 2चं चिन्ह कोणतं आहे, वजा. वजा 1, काय उत्तर आहे बघा आपलं वजा 1. असं तुम्ही एकदम सिंपल 5 ते 10 सेकंदामध्ये आन्सर सॉल्व्ह करू शकता. बरोबर स्ट्रॅटेजीने जावा, तुमचं उत्तर ते. किती पण क्वेश्चन मोठा असला तर तुम्ही स्ट्रॅटेजी काय यूज करताय त्याच्यावरती ते सोडवणं आणि त्याचा आन्सर काढणं त्याच्यावरती डिपेंडेंट आहे, राईट. दुसरा क्वेश्चन बघा आता त्याच्यानंतर. आता दुसरा क्वेश्चन जे आहे ते पण सेम पदावली टॉपिक मधला आहे. 1-2 क्वेश्चन तुम्हाला प्रत्येक एक्झाम मध्ये पदावली टॉपिक मधला बघायला मिळतील. ओके. एक अवघड असणार, एक सिंपल लेवलचा क्वेश्चन असते. आता हा जो क्वेश्चन आहे सिंपल लेवलचा क्वेश्चन आहे. आता तो कसं सॉल्व्ह करायचा आपण बघूया इथं. 10 + 2 गुणिले 7 वजा 4 भागिले 2. आता कंचे भागू बेव या सूत्रानुसार पहिल्यांदा कंस सोडून घ्यायला पाहिजे. त्याच्यानंतर भागाकार, गुणाकार, बेरीज आणि वजाबाकी जी स्ट्रॅटेजी आहे त्याच्यानुसार आपण जाऊया, राईट. 10 + 2 गुणिले 7 4 गेले, 7 4 गेले किती आले बघा इथं 3. आणि त्याला भागिले किती आहे बघा इथं 2. मी डायरेक्ट भागिले 2 आहे ते इथं लिहून घेतो, राईट. आता काय करूया आपण, भागाकार करूया बघा. ह्या 2 ला हे 2 गेलं, बे के बे, बे के बे. आता भागाकार झाला, आता गुणाकार करूया. 3 एक्के 3 म्हणजेच 10 + 3 आणि 10 आणि 3 किती आलं बघा 13. आणि 13 झालं माझं याचं आन्सर, म्हणजेच पर्याय क्रमांक 3. हे काय झालं बघा मला दुसऱ्या क्वेश्चनचं आन्सर. असं तुम्ही एकदम सिंपल लेवलला काय करू शकताय, सॉल्व्ह करू शकताय. नेक्स्ट बघा तिसरं गणित आहे आपल्याला गुणोत्तर आणि प्रमाण या टॉपिकवरलं क्वेश्चन. प्रत्येक टॉपिकवरती 1-2 क्वेश्चन आपल्याला इथं प्रत्येक एक्झाम मध्ये बघायला मिळेल, कुठली पण एक्झाम असून देत, राईट. आता क्वेश्चन बघा, मफिनच्या एका रेसिपीमध्ये पीठ आणि साखरेचं प्रमाण किती आहे, 3:2. आपण लिहून घेऊया काय काय जे डाटा दिलाय ते लिहित जाऊया आपण. पीठ आणि साखर, पीठ आणि साखर यांचं जे काही प्रमाण आहे ते किती आहे बघा इथं 3:2. पीठ जर 3 असेल तर साखर किती असणार आहे इथं 2. 3:2 प्रमाण आहे, राईट. तसेच साखर आणि बटरचे प्रमाण 4:3. साखर आणि बटर यांचं प्रमाण किती म्हणते बघा इथं 4:3. म्हणजे 4 जर साखर असेल तर बटर किती असणार आहे बघा इथं 3 आहे. रेसिपीमध्ये पीठ आणि बटरचं प्रमाण किती. आता पीठ आणि बटर यांचं प्रमाण आपल्याला इथं काढायचं आहे. आता कसं सॉल्व्ह करायचं बघा ह्याच्यामध्ये. आता ह्या ज्या जागा राहिल्यात त्या आपण फिल करून घेऊया. हे 2 ह्या साईडला ढकला, राईट. आणि ही जी जागा राहिल्या हे 4, हे जे 4 आहे ते आपण ह्या साईडला ढकलूया, राईट. आता त्याच्यानंतर काय करूया आपण सॉल्व्ह करूया याच्यामध्ये. कोणाकोणाचं प्रमाण सांगितलंय बघा रेसिपीमध्ये पीठ आणि बटर. आपल्याला काय पाहिजे, पीठ आणि बटरचं प्रमाण इथं पाहिजे, राईट. आता ह्यांचा गुणाकार करा. 4 त्रिकम 12 आणि 3 दोन्ही 6. काय केलं नाही, फक्त यांचा काय केला मी इथं गुणाकार केला. आता परत ह्याला भाग जातोय बघा. 6 दोन्ही 12, 6 एक्के 6 म्हणजेच
पीठ आणि बटरचं प्रमाण किती आलं बघा 2:1. 2:1 हे झालं माझं इथं उत्तर. एकदम स्ट्रॅटेजी बरोबर. ओके, कारण एकाच दोन पण ऑप्शन आहे, त्यामुळं सोडवताना एकदम बरोबर. तिने काय विचारले बघा, पीठ आणि बटरचं प्रमाण. पहिल्यांदा पीठ चाललं पाहिजे. पिठाचं प्रमाण किती आहे 2, बटरचं प्रमाण किती आहे 1. राईट, म्हणजे 2:1 हे झालं तुमचं इथं उत्तर. पुढचा क्वेश्चन आहे बघा, चौथा. आता चौथा जो क्वेश्चन आहे तो सरासरी टॉपिक मधला आहे. सरासरी म्हणजे काय, एकूण संख्यांची बेरीज भागिले एकूण संख्या, म्हणजेच काय असते आपली सरासरी असत्या. आता बघा त्याच्यावरती क्वेश्चन आहे, जर 23, 27, 26, 22 सी आणि डी यांची सरासरी 28 असेल तर सी आणि डी ची सरासरी किती दी. सी आणि डी जे काही संख्या आहेत त्यांची सरासरी पाहिजे, त्यांना बेरीज नको आहे, त्यांची सरासरी पाहिजे आहे. बघा कसं सॉल्व्ह करायचं, त्या संख्येला घेऊया आपण. 23 प्लस किती म्हणते 27 प्लस 26 प्लस 22 प्लस सी प्लस डी. छेदामध्ये बघा किती संख्या आहेत, 3 आणि 3 6 संख्या, आणि ह्यांची सरासरी किती म्हणते बघा इथं 28. ह्या सगळ्यांची सरासरी किती आहे 28. राईट, आता आपण ह्यांची बेरीज करूया. आता बेरीज करताना पण बरोबर तुम्ही बेरीज करा. राईट, आता हे 7 काढून जर ह्याला दिलं मी, तर इथे किती झालं बघा, इथं 30 झालं, आणि इथे किती झालं बघा इथं 20 आहे का नाही. हे 7 काढून ह्याला द्या, 30 आणि 20 किती झाले बघा 50. 50 आणि 20 70, 90, 96 आणि 2 किती झाले 98. राईट, बेरीज कशी करायची बघा, 98 प्लस सी प्लस डी इज इक्वल टू, आता हे 6 जे भागिले तिकडे गेल्यावरती काय होणार आहेत बघा, गुणिले होणार आहेत. म्हणजेच 28 गुणिले काय झालं बघा इथं 6. आता ह्यांचा गुणाकार आपण इथं करून घेऊया. म्हणजेच बघा इकडे परत 98 प्लस सी प्लस डी आणि ह्यांचा गुणाकार. 6 8 48, 6 8 48 8 हातच्या आली बघा इथं 4, 6 2 12 4 किती आला 16. आता हे जे 98 आहे ते त्या साईडला घेऊया आपण. सी प्लस डी इज इक्वल टू 168 वजा 98. तिकडे प्लस आहे, तिकडे गेल्यावरती काय होणार पक्षांतर, म्हणजे काय होणार बघा इथं मायनस होणार. आता आपण ह्यांची बेरीज काढूया. सी प्लस डी ची बेरीज किती येते बघा, सी प्लस डी 168 मधनं 98 गेलं. राईट, ह्या 2 वाढवलं 100, म्हणजे किती झालं बघा 68 आणि ते 2 म्हणजे किती झाले बघा इथं 70. किंवा तुम्ही सरळ वजाबाकी करा, तुमची वजाबाकी किती आली 70. पण ही सी आणि डी ची काय आली बेरीज आली, आपल्याला बेरीज नको आहे. सी आणि डी ची काय पाहिजे, आपल्याला सरासरी पाहिजे आहे, आणि सी आणि डी 2 संख्या आहेत म्हणून आपल्याला काय करायला पाहिजे 2 न भागायला पाहिजे. सेम ह्या साईडला पण 2 न भागा, म्हणजेच त्यांची सरासरी किती येते बघा 70 भागिले 2, म्हणजे सरासरी किती आली त्याच्या निम्मी बरोबर 35. म्हणजेच पर्याय क्रमांक किती झाला बघा तुमचा 1. हे काय झालं तुमचं आन्सर. राईट, त्यांना बेरीज नको आहे, सी आणि डी ची काय पाहिजे सरासरी पाहिजे आहे, त्यामुळे बेरीजला काय केलं आपण 2 न भागलं आणि आपली सरासरी किती आली बघा 35. म्हणजे सी आणि डी या संख्यांची सरासरी किती 35. हे झालं आपलं इथं आन्सर. आता पुढचा क्वेश्चन काय म्हणते बघा, 2 संख्यांचे प्रमाण, गुणोत्तर आणि प्रमाण परत एकदा. 2 संख्यांचे प्रमाण 6 17 आहे. 2 संख्येत 6 17 हे त्यांचं काय इथं प्रमाण बघायला मिळते आपल्याला 6 17. जर दोन्ही संख्यांची बेरीज 92 असेल, दोन्ही संख्यांची बेरीज 92 असेल तर दोन्ही संख्यांमधील अंतर किती. ह्या ज्या काही 2 संख्या ज्या गुणोत्तरामध्ये आहेत ह्याच्यातलं त्यांना अंतर पाहिजे आहे. 2 संख्यांची बेरीज, आता गुणोत्तरामध्ये बेरीज पहिल्यांदा किती येते आपण बघूया. 17 आणि 6 23, म्हणजे गुणोत्तरामध्ये बेरीज किती आहे त्याची, गुणोत्तरामध्ये बेरीज आहे 23, पण ऍक्च्युअल मध्ये बेरीज किती आहे 92. 23 म्हणजे किती 92, आणि आपल्याला त्या 2 संख्यांमध्ये अंतर सांगितले. मग 17तनं 6 गेले, अंतर किती झालं मग त्या 2 संख्यातलं, ह्या 2 संख्यातले अंतर म्हणजे वजाबाकी किती आहे बघा 11, आणि 11 म्हणजे किती, आणि हे आपल्याला इथं काय करायचं आहे सॉल्व्ह करायचं आहे. एकदम सिंपल वेळा आपण सॉल्व्ह करूया. बघा 23 चौक बरोबर किती पट आहे बघा, चौपट आहे. 23 चौक 92, आपलं जे काय आन्सर असणार आहे किंवा अंतर असणार आहे ते 11 चौक 44 बरोबर. हे जे 4 पट आहे हे पण हे जे 4 पट असणार आहे. 11 चौक किती झालं बघा 44, म्हणजे तुमचं 44 काय झालं, त्या 2 संख्यांच्या मधील अंतर जे ते किती असणार आहे तुमचं 44. पर्याय क्रमांक 3. असं तुम्ही 5-5 सेकंदामध्ये सॉल्व्ह करू शकता. योग्य स्ट्रॅटेजी. ओके, आणि त्यानुसार तुमचा टेक्निकचा वापर करा आणि तुमचं इथं आन्सर आलं पाहिजे. राईट, 6वा क्वेश्चन आहे बघा. आता 6वा क्वेश्चन बघा, ह्याच्यामध्ये अपूर्णांकांचा मसावी काढायचा आपल्याला. ओके, सिंपल संख्यांचा लसावी मसावी तर काढता येते, पण अपूर्णांकांचा मसावी कसा काढायचा हे आपण आता इथं बघणार आहे बघा. ओके, आता अपूर्णांकांचा मसावी, अपूर्णांकांचा मसावी, अपूर्णांकांचा मसावी, आता तो कसा काढायचा बघा. तो काढताना अंशांचा मसावी, अंशांचा मसावी, आणि छेदामध्ये छेदांचा लसावी, छेदांचा काय काढायचं आपल्याला इथं लसावी. आता अंशामध्ये कोणत्या कोणत्या संख्या आहेत बघा. अंशामध्ये 4
4, 3 आणि 7 यांचा मसावी काढायचा आहे. आणि छेदामध्ये बघा लसावी काढायचा आपल्याला कोणाकोणाचा 5, 10 आणि 15. आता काय आन्सर येते बघा याच्यामध्ये 4, 3 आणि 7 काय कॉमन आहे का याच्यामध्ये मसावी काढायचा आहे. मसावी म्हणजे सामायिक संख्यांचा गुणाकार किंवा सामायिक अवयवांचा गुणाकार. ह्या तिन्हीमध्ये काय कॉमन आहे का? काहीच कॉमन नाही. म्हणजे जेव्हा काय कॉमन असते तेव्हा गणितामध्ये काय असते कॉमन? 1. काय कॉमन नसते तेव्हा काय कॉमन असते? 1 कॉमन असते. आणि भागिले काय करायचं बघा इथं छेदांचा लसावी काढायचा आहे. 5, 10 आणि 15 यांचा तुम्हाला काय काढायचा? लसावी काढायचा आहे. दोन मोठ्या संख्या घेऊया 10 आणि 15 ह्या दोन मोठ्या संख्या घेऊया आणि त्याच्यानंतर आपण काय करूया बघा ह्याला 2 न भाग घालूया. त्याला सॉरी 2 न नाही ह्याला 5 न भाग घालूया. 5 दुनी 10, 5 त्रिक 15 त्याच्यानंतर तिरकस गुणाकार करा तुम्हाला लसावी मिळेल. 15 दुनी 30 किंवा 10 तिरक 30. आता ह्या 30 ला 5 न भाग जातोय का बघा 5 न पण भाग जातोय म्हणजेच यांचा लसावी किती आला बघा तुमचा इथं 30 आला. म्हणजेच 1/30 हे काय झालं तुमचं इथं उत्तर झालं. पर्याय क्रमांक 3 असं तुम्ही सॉल्व्ह करू शकताय. मसावी काढायचा जेव्हा असला तेव्हा काय करायचं अंशांचा मसावी घ्यायचा छेदांचा लसावी घ्यायचा. आणि मसावी म्हणजे सामायिक अवयवांचा गुणाकार लसावी म्हणजे सामायिक आणि असामायिक अवयवांचा गुणाकार. ओके ही ट्रिक वापरा तुम्हाला लगेच इथं लसावी येईल आणि तुम्ही काय करू शकता इथं इझिली 5 ते 10 सेकंदामध्ये हा क्वेश्चन क्रॅक करू शकताय. राईट. आता पुढचा क्वेश्चन आहे बघा त्याच्यानंतर 7 नंबरचा एका कूलरची खरेदी किंमत 4,500 रुपये आहे. ओके तर इथं खरेदी विक्री नफा तोटा त्याच्या रिलेटेड आपल्याला प्रॉब्लेम बघायला मिळते. एका कूलरची खरेदी किंमत किती आहे बघा 4,500 रुपये आहे. जर नफा टक्केवारी 18% असेल किंवा नफ्याची टक्केवारी जर 18% असेल तर कूलरची विक्री किंमत किती आहे. राईट. आता इथं आपल्याला महत्वाचं खरेदी किंमत बघायला मिळते बघा. खरेदी किंमत किती आहे बघा इथं 4,500 आणि खरेदी किंमत नेहमी किती असते बघा 100%. आणि जो काही नफा किंवा तोटा होतोय तो कशावरती होतोय ऍक्च्युअल मध्ये खरेदी किंमतीवरती नफा किंवा तोटा आपल्याला इथं बघायला मिळतोय. खरेदी किंमत 100% असत्या आणि 100% म्हणजेच किती आहे बघा तिथं 4,500 आहे. आणि ह्या 4,500 वरती किती नफा घेतोय बघा तो 18% नफा घेतोय. एक तर 18% काढा आणि हे खरेदी किमतीमध्ये ऍड करा किंवा डायरेक्ट 118% काढा तुमचं उत्तर येते. आपण इथं 18% काढूया 18% फक्त नफा काढूया आणि तो खरेदी किमतीमध्ये काय करूया ऍड करूया तुमचं उत्तर येते बघा. राईट. आता आपण इथं सॉल्व्ह करूया ह्याच्यामध्ये. आता बघा ह्याच्यामध्ये तिरकस गुणाकार करूया आपण ह्याच्यामध्ये 18 गुणिले 4,500 आणि जे एक्स बरोबर येते ते कुठे घ्या छेदामध्ये घ्या. म्हणजे तुम्हाला इथं नफा फक्त किती आहे ते तुम्हाला इथं आन्सर मिळेल बघा. ह्या 2 शून्याला ह्यातल्या 2 शून्य गेला 18 पंचे 90 शून्य हातच्याले 9 18 चोक 72 72 आणि 9 18 चोक 72 72 आणि 9 म्हणजे किती आलं बघा तुमचं इथं 72 आणि 9 810. म्हणजे नफा किती आहे बघा फक्त 810 झाला तुमचा इथं नफा. हा निव्वळ नफा आला. पण विक्री किंमत पाहिजे आहे. मग खरेदी कितीला करतोय बघा इथं खरेदी करतोय 4,500 ला आणि त्याच्यामध्ये नफा किती कमवतोय बघा इथं आपण आताच उत्तर आलं आपलं 810 आणि आपल्याला विक्री कितीला करतोय हे काढायचं आहे. आता 0 0 1 1 5 आणि 8 किती बघा 13 त्याच्यानंतर हातच्याला 1 म्हणजेच 5,310 5,310 पर्याय क्रमांक 2 असं तुम्ही काय करू शकताय सॉल्व्ह करू शकताय. खरेदी किंमत नेहमी किती घ्यायची 100% खरेदी किंमत घ्यायची आणि नफा किंवा तोटा होणार आहे तर तो नेहमी खरेदी किमतीवरती होणार आहे. इथं फायदा झालाय 18% फायदा झालाय त्यामुळे आपण 18% काढले की त्याला 810 आणि 4,500 मध्ये 810 मिळवलं म्हणजे तुम्हाला काय मिळाली तर विक्री किंमत मिळाली. ओके तुम्ही डायरेक्ट 118% जरी काढलं तरी तुमचा आन्सर काय येणार आहे प्रॉपरली बरोबर येणार आहे. फक्त कॅल्क्युलेशन करणं इथं महत्वाचं तुम्हाला इथं बघायला मिळते. राईट. त्याच्यानंतर पुढचा क्वेश्चन आहे. पुढचा क्वेश्चन आहे बघा इथं जरा मोठा क्वेश्चन दिसतोय आपल्याला इथं काळ काम वेग ह्या टॉपिक मधला क्वेश्चन इथं बघायला मिळतं बघा. प्रीती एकटी एक काम 30 दिवसात पूर्ण करते. प्रीती एकटी एक काम 30 दिवसात पूर्ण करते आणि पायल एकटी तेच काम 90 दिवसात पूर्ण करू शकते. पायलने एकटीने सुरुवातीचे 18 दिवस काम केले आणि नंतर काम सोडले. प्रीती एकटी शिल्लक काम किती दिवसात पूर्ण करेल. 2 व्यक्ती आहेत बघा इथं. ओके एकतर प्रीती आहे एकतर कोण आहे बघा प्रीती. प्रीती तिचं काम किती दिवसात कंप्लीट करते बघा. प्रीती तिचं काम 30 दिवसात पूर्ण करते. किती दिवसामध्ये 30 दिवसामध्ये तिचं काम कंप्लीट करते. आणि पायल किती दिवसामध्ये करते बघा इथं. पायल नावाची जी काही मुलगी आहे ती किती दिवसामध्ये कंप्लीट करते तुम्हाला बघायला मिळते बघा 90 दिवसामध्ये ती काम कंप्लीट करते. राईट. तर ह्याच्यामध्ये एकूण काम किती ते आपल्याला काढायला पाहिजे. आता ह्यांचा जो काही लसावी असणार आहे ते तुमचं एकूण काम असणार आहे आणि 30 आणि 90 ह्यांचा लसावी किती आहे बघा 90च आहे. 30 त्रिक 90 म्हणजे तुमचं एकूण काम टोटल वर्क म्हणूया. एकूण काम किती आहे बघा 90 जॉबचं किंवा 90 जॉबचं काम आहे आपण इथं समजूया. आता एका दिवसाचं काम किती बघा दोघींचं या एका दिवसाचं काम आपण इथं काढूया. 1 डे वर्क किंवा एका दिवसाचं काम. ह्या 90 ला 30 ना भागा 30 त्रिक 90 म्हणजे प्रीती दिवसाला
3 जॉब मारते असं समजा. 30 तरी 90 आणि 90 न 90ला भाग 90% म्हणजे पायल किती जॉब मारते बघा? 1. पायल किती जॉब मारत्या? 1 असं समजा. आणि दोघींचं एका दिवसाचं काम जे आहे ते किती जॉब मारतात? 4 जॉब मारतात. आता पुढे प्रॉब्लेमकडे जाऊया. पायलने एकटीने सुरुवातीला 18 दिवस काम केले. पायलनं काय केलं बघा? 18 दिवस काम केलं. 18 दिवस काम कोणी केलं? पायल 18 दिवस. आणि दिवसाला किती जॉब मारते बघा पायल? 1 जॉब मारत्या. 1 जॉब मारत्या. म्हणजे तिने किती जॉब मारले बघा? 18 दिवसाला 18 जॉब मारले, कारण दिवसाला 1 जॉब मारत्या. आता टोटल काम जे आहे ते किती आहे बघा? 90. आणि 90 मधनं 18 गेले. आता राहिले किती बघा? राहिले 72. राहिले किती बघा? 72. आणि 72 जॉब आता कोण कम्प्लीट करणार आहे? पायल काम सोडून गेली. आता हे काम कोणावर पडले? प्रीतीवरती. आता प्रीती काय करते बघा? 72 जॉब. प्रीती, तिला किती दिवस लागतील बघा? प्रीती इज इक्वल टू 72. आणि प्रीती दिवसाला किती जॉब मारत्या बघा? इथं 3 जॉब मारत्या. किती जॉब मारत्या? 3 जॉब मारत्या. भागिले 3 करा, तुमचा आन्सर येते 3 1 3. 3 2 6. हातच्याला 1. ओके. आणि 3 चोक 12. म्हणजेच बघा 24. म्हणजे प्रीती किती दिवसामध्ये काम कम्प्लीट करणार आहे? 24 दिवसामध्ये काम कम्प्लीट करणार आहे. राईट. असं तुम्ही काय करू शकता? एकदम सिंपल वेनं ओके हे प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकताय. एकदम महत्वाचा, एसएससी साठी तर महत्वाचा हा टॉपिक आहे. त्यामुळे हे प्रॉब्लेम कसे सॉल्व्ह करायचे असं तुम्ही 5 ते 10 सेकंदामध्ये ते समजून घेऊन तुम्ही काय करू शकताय? सॉल्व्ह करू शकताय. राईट. आता पुढचा प्रॉब्लेम बघूया आपण. इथं नवा प्रॉब्लेम आहे बघा आपला. इथं एका रकमेवर मिळणारे साधे व्याज. साधे व्याज म्हणजे सरळ व्याज. त्या रकमेचे 64/81 आहे. वर्षाची संख्या वार्षिक व्याज दराच्या बरोबरीची आहे, तर वार्षिक व्याजदर किती? आपल्याला इथं वार्षिक व्याजदर काढायचा आहे, जो टक्केवारीमध्ये असतोय. आपल्याला काय काय दिले बघा? सरळ व्याज दिले. सरळ व्याजाचा प्रॉब्लेम आहे. त्या रकमेचे 64/81 आहे. म्हणजे आपल्याला काय काय दिले बघा? इथं मुद्दल दिल्या. मुद्दल दिल्या, पण ते आपण अपूर्णांकामध्ये दिल्या. ओके. ते किती आहे बघा? इथं आपण 61. सॉरी, मुद्दल किती आहे बघा? इथे 81. आणि 81 वरती व्याज किती होते बघा? 64 असं म्हणतोय. म्हणजेच मुद्दल 81 आहे आणि त्या 81 वरती व्याज किती होते म्हणतोय तो? 64. राईट. हा डाटा आपण लिहून घेतला. वर्षांची संख्या वार्षिक व्याजदराच्या बरोबरीची आहे. ओके. म्हणजेच काय दिलं इथं? कालावधी. वर्ष किंवा आपण त्याला कालावधी म्हणूया. कालावधी कुणाच्या बरोबर आहे? वार्षिक व्याजदराच्या बरोबर आहे. ओके. कालावधी इज इक्वल टू आपला वार्षिक व्याज दर आणि इज इक्वल टू दोन्हीला आपण काय म्हणूया? एक्स म्हणूया. कारण का? कालावधी आणि दर काय प्रॉब्लेम मध्ये समान आहेत, तर आपल्याला वार्षिक व्याज दर काढायचा. आपल्याला सूत्र माहिती आहे बघा इथं. सरळ व्याज काय सूत्र आहे आपलं? सरळ व्याज इज इक्वल टू म गुणिले द गुणिले क भागिले किती असते इथं? 100. म म्हणजे मुद्दल असत्या, म्हणजे ती रक्कम. द म्हणजे दर असतोय. क म्हणजे कालावधी असतोय. भागिले काय करायचं? 100. आता सरळ व्याज किती आहे बघा आपल्या याच्यामध्ये? सरळ व्याज आहे ते 64 आहे. तिथं टाकूया किमती आपण. त्यानंतर मुद्दल किती दिल्या बघा? म म्हणजे मुद्दल. मुद्दल किती आहे बघा आपली इथं? 81. दर किती आहे? एक्स. तसंच कालावधी पण किती आपण मानलाय? एक्सच मानलाय, कारण दोन्ही समान आहेत. आणि भागिले काय करायचं? 100 करूया. राईट. आता ह्या ज्या व्हॅल्यू आहेत आपण ह्या साईडला आणि एक्स फक्त तिकडे ठेवूया. आता कसं होणार बघा? 64 गुणिले 100 हे भागिलेचं ह्या साईडला आल्यावरती गुणिले, आणि जे वरती आहे गुणिले मध्ये ते कुठे गेलं? छेदामध्ये. आणि इज इक्वल टू एक्स. एक्स काय होते बघा इथं? एक्सचा वर्ग. राईट. आता आपण ह्याला वर्गमाळ टाकूया. ह्याचा वर्ग काढायचा असेल तर ह्याला वर्गमाळामध्ये टाकायला पाहिजे. म्हणजेच वर्गमाळामध्ये काय करणार बघा इथं? तुमचं 64 गुणिले 100 आणि भागिले किती येणार बघा? तुमचं इथं 81 इज इक्वल टू एक्स. राईट. आता आपण ह्याचं वर्गमूळ कसं काढायचं बघा? सिंपल. ह्यांचा गुणाकार करू नका. 64चं वर्गमूळ किती येणार बघा? तुमचं 8. आणि ह्याचं किती येणार बघा? तुमचं इथं 10. 100चं किती? 10. आणि छेदामध्ये 81चं किती आलं? तुमचं 9 इज इक्वल टू एक्स. आणि आपण इथं व्याजदर वगैरे आपल्याला इथं मिळेल. 8 10 80. 80 भागिले 9 इज इक्वल टू काय आलं बघा? तुमचं एक्स. भाग लावूया आपण इथं. 9 1 9. 9 8 9 8 किती आलं बघा? तुमचं इथं 72. म्हणजेच राहिलं किती बघा याच्यामध्ये? तुमचं 8. इथं पॉईंट दिला. इथं किती झालं बघा? तुमचं 80. परत 9 8 9 8 किती? 72. परत तुमचं 8 राहतंय. 9 8 72. म्हणजेच तुमचा वार्षिक व्याजदर किती आला बघा इथं? 8.88. म्हणजेच पर्याय क्रमांक 1. असं तुम्ही काय करू शकता? एकदम सिंपल वेनं आणि शांत डोक्यानं हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकताय. ओके. काहीच अवघड नाही ह्याच्यामध्ये. म द क भागिले 100 ह्याच्यामध्ये तुमच्या व्हॅल्यू टाका आणि तुमचं इथं वर्गमूळ काढणं हे महत्वाचं आहे बघा. ओके. आणि कॅल्क्युलेशन शेवटचं तुमचा आन्सर येणार आहे. राईट. आता यानंतर पुढचा क्वेश्चन आहे बघा, 10 नंबरचा क्वेश्चन. 16 वस्तूंची खरेदी किंमत 18 वस्तूंच्या विक्री किंमती एवढी आहे. या व्यवहारात हानीची टक्केवारी किती? हानी म्हणजे तोटा. तर ह्या व्यवहारामध्ये तोटा किती होतोय हे आपल्याला इथं बघायचं आहे. जे दिले पर्यंत लिहून घेऊया. 16 वस्तूंची खरेदी किंमत 16 गुणिले करूया. 16 वस्तूंची काय खरेदी किंमत? 16 वस्तूंची
खरेदी किंमत इज इक्वल टू 18 वस्तूंच्या विक्री किमती एवढी आहे. 18 वस्तूंच्या विक्री किमती एवढी आहे. 16 वस्तूंची खरेदी किंमत 18 वस्तूंच्या विक्री किमती एवढी आहे असं आपल्याला इथे दिले. आणि आता कसं सॉल्व्ह करायचं ते आता इथं आपण बघूया. ओके, 16 वस्तूंची खरेदी किंमत 18 वस्तूंच्या विक्री किमती एवढी आहे. आता ह्याच्यामध्ये बघा खरेदी किंमत ह्याला भागिले मी काय करतो, ही विक्री किंमत भागिले करतो. भागिले काय आहे तुमचं विक्री किंमत. खरेदी किंमत भागिले काय आहे तुमचं विक्री किंमत. राईट. आता हे 18 आहे तसं आणि हे जे 16 गुणिले इकडे गेल्यावरती काय केलं, हे भागिलेमध्ये गेलं. बघा काहीच केलेलं नाही, फक्त खरेदी किंमत इकडे ठेवली, किमती एका साईडला घेतली आणि विक्री किंमत गुणिले ते कुठे घेतलं मी छेदामध्ये घेतलं. हे 18 आहे तसं आणि 16 गुणिले ते कुठे गेलं बघा भागिलेमध्ये गेलं. आता काय झालं बघा, याच्यामध्ये खरेदी कितीला करतोय बघा 18 रुपयाला खरेदी करतोय. पुढच्या व्हॅल्यू जे असतात खरेदी किंमत 18 रुपयाला करतोय, विकतोय कितीला 16 रुपयाला विकतोय. तोट्यात आहे का तोट्यात आहे, 2 रुपये तोट्यावर आहे, कारण खरेदी 18 विक्री 16, 2 रुपये तोटा. आणि नफा किंवा तोटा जे होते ते कशावरती होते, खरेदी किमतीवरती होते. खरेदी किंमत महत्वाची असते आणि खरेदी किंमत किती आहे बघा छेदामध्ये 18 लिहा आणि ह्याला गुणिले काय करा 100 करा, तुमचं उत्तर येते बघा. ओके, आता बे के बे 92 18 म्हणजेच काय उत्तर आहे तुमचं 100 छेदामध्ये 9. बघा इथं 9 एक्के 9, 9 एक्के 9, परत 10 झाले, परत 9 एक्के 9, परत आणि 9 येते पॉईंट दिला, परत 9 एक्के 9, 9 एक्के 9 म्हणजेच 11.11. किती उत्तर आलं बघा 100/9 म्हणजे किती असते नेहमी 11.11. म्हणजेच पर्याय क्रमांक 4 किती तोटा होणार त्याला 11.11चा काय होणार आहे बघा तोटा होणार आहे त्याला. तर हा तुम्ही प्रॉब्लेम असं सॉल्व्ह करू शकताय. सिंपल लिहून घ्यायचं, खरेदी किंमत काढायची, विक्री किंमत काढायची. राईट. आणि तुमचं इथं आन्सर येते. आता पुढचं 11 नंबरचा प्रॉब्लेम आहे बघा. करणची कार्यक्षमता विनोदच्या कार्यक्षमतेपेक्षा 240 आहे. कार्यक्षमतेचा म्हणजे इफिशियन्सीचा प्रॉब्लेम आहे. आता इफिशियन्सीचा प्रॉब्लेम कसा सॉल्व्ह करायचा तर आपण इथं बघूया. जर करण एक काम 34 दिवसात पूर्ण करू शकतो तर दोघे मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करतील आपल्याला दिले बघा. आता काय करण दिला इथं, करण 2 व्यक्ती त्याच्यामध्ये, करण नावाचा एक मुलगा आहे, लिहून घेऊया. आणि कोण आहे बघा इथं विनोद, करण आणि विनोद, आणि त्यांची कार्यक्षमता आपण लिहून घेऊया आणि त्या पुढे आपण सॉल्व्ह करत जाऊया. करणची कार्यक्षमता विनोदच्या कार्यक्षमतेपेक्षा 240 आहे. म्हणजे विनोदला आपण 100 घेऊया, विनोदला काय करूया आपण 100 घेऊया आणि करणची कार्यक्षमता विनोदच्या कार्यक्षमतेच्या 240 आहे. म्हणजे ही जी किती आहे बरोबर 240. राईट. आता पुढे सॉल्व्ह करूया आपण ह्याच्यामध्ये. आता ह्याला भाग घालूया आपण बघा 20 100 दोन्हीला सेम भाग घालूया. 20 एक्के 20 आणि 20 दोन्ही 40. म्हणजेच हे जे उत्तर किती आलं बघा 12 आणि हे जे किती आलं बघा 5. म्हणजेच ह्याच्यावरून आपल्याला समजते की इफिशियन्सी कोणाची चांगली आहे. तर विनोद 5 जॉब मारत असेल दिवसाला, तर करण किती जॉब मारतोय बघा तो 12 जॉब मारतोय. ओके, हे दिवसाचं त्यांचं जॉब आलं. आणि दिवसाला दोघं जण किती जॉब मारतात बघा, एका दिवसाला हे त्यांचं 1 डेचं काम आलं आपल्याला, इफिशियन्सीवरून आपण काढलं. एका दिवसाला किती जॉब मारतात दोघं जण 17. करण त्यातले 12 जॉब मारतोय, विनोद किती जॉब मारतोय 5 जॉब मारतोय. कसं काढलं इफिशियन्सीवरून काढलं. पुढे काय म्हणते बघा, जर करण एक काम 34 दिवसात पूर्ण करू शकतो. आता ह्याच्यावरून आपण टोटल वर्क काढू शकतो, एकूण काम किती येते. राईट. एकूण काम किती येते आपण इथे काढू शकतोय. आता बघा आपलं एकूण काम हे किती आपण इथे काढू शकतोय, कारण का एकूण काम किती येते. कारण एका दिवसाला किती काम करतोय बघा 12 जॉबचं काम करतोय, एका दिवसाला 12 जॉबचं काम करतोय. करण काय करतोय 34 दिवसात ते काम कंप्लीट करतोय. म्हणजे दिवसाला 12 जॉब आणि गुणिले 34 करा तर तुम्हाला एकूण काम किती आहे ते इथे मिळेल. म्हणजे 12 गुणिले 34 हे काय त्याचं एकूण काम. आम्ही काही गुणाकार करत नाही जा. तर आपल्याला विचारले दोघे मिळून ते काम किती दिवसामध्ये पूर्ण करतील किंवा किती दिवसामध्ये संपवतील. एकूण काम किती आहे 12 गुणिले 34. गुणाकार करा किंवा असंच ठेवा, एकदम सिंपल आहे. आणि दोघं जण मिळून आलेत. ओके, दोघं जण मिळून दिवसाला किती जॉब मारतात बघा 17. मी इथं भागिले काय करतो, ह्याला लागलेच भागिले काय केलं मी इथे 17 करतो बघा. ओके, आणि दोघं जण मिळून आलेत म्हणजे करण आणि विनोद, करण प्लस विनोद जर आलेत आणि ते काम किती दिवसामध्ये संपवतील. आता इथं आपण सॉल्व्ह करूया. एकूण काम मिळाले भागिले दोघांचं काम 17 एक्के 17, 17 दोन्ही 34 आणि 12 दोन्ही 24. जर दोघं जण आलीत तर ते काम किती दिवसामध्ये संपणार आहेत 24 दिवसामध्ये. आणि 24 दिवस काय आहे बघा तुमचं इथं आन्सर. एकदम सिंपल प्रॉब्लेम आहे, काहीच अवघड नाही. फक्त इफिशियन्सी आली म्हणून गोंधळून जायचं न जाता कसं सॉल्व्ह करायचं बघा. इफिशियन्सीवरून तुम्हाला एका दिवसाचं काम मिळते, त्याच्यावरून आपण एकूण काम काढलं आणि भागिले काय केलं 17 केलं आणि सिंपल वे न तुम्ही काय केला ह्याचा आन्सर सॉल्व्ह करू शकताय. राईट. त्याच्यानंतर पुढचं बघा 12 नंबरचा प्रॉब्लेम आहे. एकदम सिंपल प्रॉब्लेम आहे. कसोट्या विभाजितेच्या कसोट्यावरचा हा प्रॉब्लेम आहे. इथे 9ची कसोटीवरती आपल्याला हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा आहे. राईट. खालीपैकी यमच्या कोणत्या किमतीसाठी 75 47 यम 9 ने विभाज्य आहे. म्हणजे ही जी संख्या आहे
ती 9ने विभाज्य आहे आणि ह्यातला कोणता अंक तिथं पाहिजे आपल्याला एमच्या जागी हे आपल्याला इथं सांगायचं आहे. आणि 9ची कसोटी तुम्हाला माहिती आहे. 9ची कसोटी म्हणजे काय? जी संख्या 9च्या पाड्यामध्ये किंवा ज्या संख्येची बेरीज किंवा ज्या संख्येची बेरीज 9च्या पट्टीमध्ये येत्या 9, 18, 27 ओके, त्याच संख्येला काय होते 9 भाग जातोय. राईट. आता आपण बघूया ती संख्या पहिल्यांदा लिहून घेऊया. 75 47 m आणि ह्यांची बेरीज काय आली पाहिजे 9च्या पट्टीमध्ये आली पाहिजे, तरच त्या संख्येला काय होते 9 भाग जातो. एक संख्या आहे, फक्त एमच्या ठिकाणी काय येते ते आपण आता इथं बघूया. आता प्रत्येक संख्यांची आपण इथं ह्यांची बेरीज करूया. 7 + 5 + 4 + 7 प्लस काय येणार आहे तुमचं m आणि m च्या ठिकाणी काय येते ते आपण इथं बघूया. आता 7 आणि 7 किती 14, 14 आणि 4 किती 18 आणि 18 आणि 5 किती आलं बघा इथं 23 आणि 23 + m. आता 23 मध्ये काय टाकूया म्हणजे तुमचं त्या संख्येला 27 न भाग जाईल. राईट. 9 × 9 9 × 2 18 9 × 3 27 ओके. म्हणजे अजून काय 23 + 4 म्हणजे काय करायला पाहिजे 27 याला मला +4 करायला पाहिजे. म्हणजे माझा आन्सर काय येईल 27. कारण का 18 नंतर 27 संख्या जवळ आहे आणि 27 याला बघा इथे 4 एकच ऑप्शन आहे म्हणजे पर्याय क्रमांक 3. 23 मध्ये जर तुम्ही 4 मिळवला असा तर तुमचं 27 येते आणि जिथे इथं 4 ठेवता असा त्या संख्येला 9 काय होणार आहे पूर्ण म्हणजेच काय होणार आहे निश्चित असा भाग जाणार आहे तुमचं आन्सर येणार आहे बघा. राईट. त्यानंतर पुढचा क्वेश्चन आहे बघा इथं 13 नंबरचा क्वेश्चन आहे. वेगवेगळ्या अंतर ह्या टॉपिकवरला क्वेश्चन आहे बघा. 2 रेल्वे गाड्या, एक 380 मीटर आणि दुसरी 160 मीटर लांब समांतर पटरीवर अनुक्रमे 70 km/h आणि 38 km/h च्या वेगाने विरुद्ध दिशेने चालत आहेत. त्यांना एकमेकांना पार करण्यास किती वेळ लागेल? ओके. किती वेळ लागेल हे आपल्याला काढायचं आहे इथं. 2 रेल्वे आहेत बघा आणि त्या एकमेकांना पार करणार आहेत. प्रत्येकाचा वेग दिलाय आपल्याला, त्यांचं अंतर दिले म्हणजे त्यांची लांबी किती आहे ते आपल्याला दिल्या आणि आपल्याला ते सॉल्व्ह करायचं बघा. ओके. आणि आपल्याला एक फॉर्म्युला माहित आहे तिथं अंतर बरोबर वेग गुणिले वेळ. अंतर बरोबर वेग गुणिले वेळ. आता इथं अंतर काय घ्यायचं बघा. समजा 2 रेल्वे गाड्या आहेत ओके आणि अंतर काय येणार ते एकमेकांना ज्या क्रॉस करतात ओके, ज्या क्रॉस करणार आहेत एकमेकांना ते क्रॉस करताना प्रत्येकाच्या लांबी एवढं अंतर पार करणार आहेत बघा. मग त्यांचं काय करायला पाहिजे त्यांची जे काय लांबी आहे त्याचं आपल्याला इथे बेरीज घ्यायला पाहिजे. एकीची लांबी किती आहे बघा 380 प्लस दुसऱ्या गाडीची लांबी किती आहे बघा इथं 160. 380 + 160 राईट. हे झालं तुमचं मीटरमध्ये. राईट. त्यानंतर वेग आहेत बघा, दोन्हींचं वेग दिलं आपल्याला आणि एकमेकांच्या विरुद्ध यायला लागल्यात हे दिले बघा. एकमेकांच्या विरुद्ध आणि जेव्हा विरुद्ध येतात तेव्हा वेगांची काय करायला पाहिजे आपल्याला इथं बेरीज करायला पाहिजे. एका साईडला जात असतील तर वेगांची वजाबाकी आणि विरुद्ध यायला लागलीत बरोबर म्हणजे वेगांची काय करायला पाहिजे बेरीज करायला पाहिजे. म्हणजे इथं बेरीज बघा 70 + 38 यांची काय करायची बेरीज करायची. हे km/h मध्ये आपल्याला आन्सर आहे ते मीटर/सेकंद मध्ये किंवा सेकंदामध्ये उत्तर आहेत. मग आपल्याला काय करायला 5/18 हा फॅक्टर वापरायला पाहिजे. 5/18 km/h मीटर/सेकंदामध्ये काय करायला पाहिजे वेगाचं कन्व्हर्जन आपल्याला करायला पाहिजे. महत्वाचा फॅक्टर आहे बघा. आणि त्याच्यानंतर आपल्याला काय काढायला पाहिजे वेळ काढायला पाहिजे. मी इथं x म्हणतो वेळेला. राईट. आता आपण सॉल्व्ह करून घेऊया इथं 380 आणि 160 राईट. आता आपण कसं सॉल्व्ह करायचं इथं 0 बाजूला ठेवा जरा. 38 आणि 16 असं समजा. 38ला 10 पुढे टाकला 48 आणि ते 6 48 6 किती झालं बघा 54 आणि 1 0 लावा म्हणजेच किती झालं तुमचं 540. इथं बघा 70 आणि 38 70 आणि 30 करा किती 100 आणि ते 8 म्हणजे किती आलं बघा तुमचं इथं 108 गुणिले 5/18 गुणिले काय येणार तुमचं x. बघा एक्झामचे प्रॉब्लेम कसे आहेत बघा. कुठल्या अकॅडमीचा प्रॉब्लेम नाही कुठला नाही. एक्झामला विचारलेले प्रॉब्लेम आहेत. एकदम डाटा कसा एकदम कट होणारा डाटा असतो, सिंपल डाटा असतो, काहीच अवघड नाही याच्यामध्ये. राईट. आता इथं आपण भाग घालून घेऊया. इथं 18 × 18 8 संघ अष्टदर्शी. 18 संघ किती 118 95 18 संघ अष्टदर्शी. राईट. यांचा गुणाकार करा. आता कसं होणार बघा 540 5 सक्क 30 गुणिले काय येणार इथं x येणार आणि 30 गुणिले तिकडे आल्यावरती काय होणार ते भागिले होणार म्हणजेच इथे मी बाजूला लिहितो 540 भागिले किती येणार बघा इथं 30 = x. कारण हे 30 इकडे गुणिले तिकडे आल्यानंतर भागिले होणार बघा. आता बघा इथं ह्या शून्याला हे 0 गेली 3 × 1 = 3 3 × 1 = 3 2 उरले 3 8 24 म्हणजेच x बरोबर टाइम म्हणलोय आणि किती वेळ लागणार बघा 18 सेकंद. 18 सेकंद म्हणजेच पर्याय क्रमांक 1 हे झालं तुमचं इथं उत्तर. एकदम सिंपल प्रॉब्लेम आहे. अंतर बरोबर वेग गुणिले वेळ हा फॉर्म्युला वापरा. तुमचं उत्तर आहे ते फक्त वेगांचं जे आहे ते कन्व्हर्जन करायला पाहिजे. कारण का तुमचा अंतर मीटरमध्ये हे वेग आहे ते km/h मध्ये km/h मध्ये न घेता मीटर/सेकंद मध्ये करायचं आहे. 5/18 फॅक्टर लावा आणि वेळ कारण का वेळ आपली सेकंदामध्ये. आता स्टँडर्ड युनिट मध्ये झालं मग तुमचं उत्तर प्रॉपर येते. जर तुम्ही स्टँडर्ड युनिटचा वापर नाही केला
तर तुमचा आन्सर कुठेतरी चुकण्याची शक्यता आहे. तर हे वेगांचं कन्व्हर्जन करणं इथं महत्वाचं आहे. प्लस विरुद्ध यायला लागलं तर काय करायची, वेगांची बेरीज करायची. एका साईडला काय करायला, एका साईडला जर असतील गाड्या जात तर वेगांची काय करायला पाहिजे, आपल्याला इथं वजाबाकी करायला पाहिजे. ह्या छोट्या छोट्या कन्सेप्ट तुम्ही काय करू शकताय, आत्मसात करून हे तुम्ही प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकताय. राईट. त्याचा 14 नंबरचा प्रॉब्लेम आहे बघा. हा एक महत्वाचा प्रॉब्लेम बघायला मिळतोय. एक दुकानदार आपल्या सामानावरती 25% अधिक किंमत छापील केल्यानंतर ते 5% नफ्याने विकतो. दुकानदाराने दिलेली सूट किंवा सुटीची टक्केवारी किती आहे. राईट. एक दुकानदार आहे बघा. ओके. आता तो छापील किंमत जी छापणार आहे ती खरेदी किमतीपेक्षा जास्त छापणार आहे बघा, तरच त्याला फायदा होणार आहे. आणि त्या सूट देताना काय करतोय बघा, त्याला नफा किंवा तोटा जो होणार आहे तो कशावरती होणार आहे, नफा किंवा तोटा होतोय तो खरेदी किमतीवरती होतोय. राईट. आणि सूट दिली जाते ही नेहमी छापील किमतीवरती दिली जाते. राईट. खरेदी किमतीवरती सूट दिली तर ते स्वतःच तोट्यामध्ये येईल. ओके. त्याला नुकसान व्हायला चालू आहे का नाही सांगा बघा. म्हणून खरेदी किंमत आणि त्याच्यानंतर छापील किंमत त्याच्यावरती जास्त काय तर ते छापील किंमत आकारणार आहे आणि त्याच्यावरती आपल्याला प्रॉब्लेम दिलेला आहे बघा. राईट. आता काय करूया, कसं सॉल्व्ह करायचं बघा. एक 5 सेकंदामध्ये एकदम सिंपल. इथं खरेदी किंमत किती घ्यायची नेहमी, 100%. खरेदी किंमत किती घ्यायची बघा, 100%. आणि नफा किंवा तोटा जो होतोय तो कशावरती होते, नेहमी खरेदी किमतीवरती होते. किती टक्के नफा व्हायला लागलाय म्हणते बघा, 5% नफा व्हायला लागलाय. म्हणजे तो विकाय किती लागलाय, 105%ला विकायला लागलाय. ओके. ही त्याची खरेदी किंमत आहे. विकाय किती लागलाय बघा, 105%ला ते विकायला लागलाय. नफा किंवा तोटा कशावरती होते, खरेदी किमतीवरती. 5% नफा म्हणले 100 मध्ये 5 वाढवा 105 लिहा. राईट. भागिले त्याच्यानंतर तो काय करलाय, छापील किमतीवर काय करलाय बघा, दुकानदार आपल्या सामानावर 25% अधिक छापील किंमत वाढवा लागलाय. म्हणजे काय करताय, 25% खरेदी किमतीवरती वाढवा लागलाय. म्हणजेच किती झालं बघा, इथं 25% वाढवा लागलाय. म्हणजेच छापील किंमत किती करायला लागलाय, तो 125 करायला लागलाय. हे झालं नफा इथं वरती लिहायचा, छापील किंमत छेदामध्ये लिहायची. तुमचा आन्सर येते बघा. राईट. आता सॉल्व्ह करूया. 25 5 1,600, 25 चोक 100, 5 एके 5, 5 एके 5, 5 दोन्ही 5 एके 5. राईट. 21 चोक किती आलं बघा तुमचं इथं, 84. 21 चोक किती आलं तुमचं, 84. म्हणजेच 100ची वस्तू कितीला विकायला लागलाय बघा, 84ला विकायला लागलाय. म्हणजेच काय बघा, तो सूट किती द्यायला लागलाय बघा. ओके. म्हणजे सूट किती द्यायला लागलाय बघा, इथं 100 वजा 84 करा. म्हणजेच किती सूट द्यायला लागलाय बघा, इथं 16% सूट द्यायला लागलाय. इथं तुमचं झालं इथं आन्सर. असं काय करू शकता तुम्ही, इझिली सॉल्व्ह करू शकताय. खरेदी किंमत लिहा, नफा किंवा तोटा वरती लिहा आणि तुमची छापील किंमत जी आहे ती कुठे लिहायची, छेदामध्ये लिहा. कॅन्सल करा, तुमचं उत्तर येते बघा. जे उत्तर येणार आहे तुम्ही हुडकत बसला इथं. राईट. तर 100 मधनं काय करायला पाहिजे, हे वजा करायचं, मग तुमचं आन्सर आहे. 100 मधनं 84 वजा केला तर तुमचं उत्तर किती आलं बघा, इथं 16. असं तुम्ही काय करू शकताय, एकदम सिंपल वेनं हे काय करू शकताय, गणित सॉल्व्ह करू शकताय. राईट. त्यानंतर पुढचं 15 नंबरचं राईट झालेलं आहे आपल्या इथं. तर तुम्ही काय करू शकता, अशा वेगवेगळ्या प्रकारचं गणित कसं सॉल्व्ह करायचं किंवा 5 ते 10 सेकंदामध्ये तुम्ही ट्रिक वापरून कसं सॉल्व्ह करायचं आताच तुम्ही इथं असं बघितलं. ओके. अशाच ट्रिकसाठी चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. राईट. तुम्हाला 100% या चॅनलचा तुम्हाला 100% वर्दी मिळण्यासाठी फायदा होईल. राईट. तुमच्या मित्रांना पण शेअर करा. जे काही गरीब विद्यार्थी आहेत, ओके, गरीब विद्यार्थ्यांना क्लास लावायची फी वगैरे परवडत नाही, तर त्यांच्यासाठी हा आपला जो काही उपक्रम आहे तो तुम्ही अनेक विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा आणि लाईक करा आणि सबस्क्राईब करा.